सर्वांना जय जय रामकृष्ण हरी. तर आपण आलो आहोत ज्ञानेश्वरी मंदिरापासून चालत. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलला जाऊन बघा. त्या इंद्रायणीच्या काठीची सध्याची परिस्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ. तर फायनली आपण पोचलो आहोत इंद्रायणीच्या काठी. तर आपण दर्शन घेऊया इकडे. मी तुम्हाला दाखवतो. आम्ही जसं मी बोललो 2 मिनिटापूर्वी की मी रात्री येऊन आम्ही दोघं शांत अगदी काशीच्या घाटावर जसं आपण बसतो आणि जो आनंद मिळतो तो एक्झॅक्ट सेम आनंद इथे मिळतो. इथं पहिला असं ऑफकोर्स काय नव्हतं, पण आता खूप छान बनवलं. चला एक नजारा बघतो. मी कॅमेरा बघा, अगदी सुंदर प्रकारे सगळं बनवलेलं आहे, मेंटेन आहे. बस एकच इच्छा आहे आणि विनंती आहे सगळ्यांना की स्वच्छता राखा. आणि बघा आम्ही तिकडनं सध्या चालत आलो, कारण तिकडनं जायला तर आहे गोष्टी, पण यायला अजिबात काही नाही आहे. तर तिकडनं तुम्हाला चालतच यायचं आहे. सो तयार राहा. थोडेसे पाय दुखतील कारण की आपल्याला सवय नसते, रोज आपण कामावर बसतो. तर अगदी मजा येते. अगदी काशीच्या घाटांमध्ये आल्याचा भास होत आहे. तिकडची गोष्ट तर आपलं स्वतःची एक वेगळीच असते म्हणा, परंतु खूप सुंदर केलं बघा ना. आठवण तर काशीचीच येते. चला इंद्रायणीच्या काठाशी जाऊया आणि इंद्रायणी मातेचं दर्शन करूया. देवा, लोक कितपर्यंत गेलेली आहेत देवा, आपल्याला पोहता येत नाही अनफॉर्च्युनेटली, पण ठीक आहे. काही लोक कपडे बदलतात आहेत, आंघोळी करत आहेत. तर पहा, जर तुम्ही पाहाल तर ह्या सिच्युएशनमुळे पाणी घाण होत आहे. बघा, मला नाही माहिती आहे साबणाचं पाणी कितपत घालणं त्यामध्ये वगैरे आणि किती प्रमाणात कपडे इथं धुतात आणि ते साबणाचं अशा पवित्र ठिकाणी. तर श्रद्धेने आपण इंद्रायणीमध्ये जे फुले, हार, दिवे टाकतो त्याच प्रमाणात ते तिकडे साफ होणंही गरजेचं आहे. नाहीतर पाणी खराब होऊ शकते, याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. लोक स्नान करतात, पाणी पितात, तर ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे. थोडासा तरी की आपण काय करतोय इकडे येऊन. हार फुलं तरी कितपत त्या पाण्यात चांगली राहणार. मी श्रद्धेने वाहिलं ठीक आहे, पण हे कपडे धुणे वगैरे अति आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि रोजचं आहे. आणि हे इथलं नाही आहे, सगळ्या ठिकाणचं आहे. सगळ्या पवित्र ठिकाणी असंच सिच्युएशन आहे. तर इथे त्रिवेणी भागीरथ कुंडही आहे. हे नदीच्या ठिकाणी काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मंदिरे आहेत आणि खूप चांगलं आहे. ज्यापासून बनवलं आहे त्यापासून हा खूप छान दिसतोय. आणि सेम आहे पण तेवढी स्वच्छता नाही आहे. अगेन इथे पण कचरा आहे, लोकांनी इथे फोटो टाकलेले आहेत आणि सगळ्या लोकांमुळेच आहे. याचा विचार जरा करा. तर इकडे सध्या अजून अंघोळ वगैरे चालू आहे. आता आपण तिथले दर्शन घेऊया आणि मग लंच करूया, भूक लागलेली आहे. तर जाता जाता जे मंदिरं दिसतात इंदिरा नदीच्या गाठी, तिकडनं आपण चाललेलो आहोत. आणि इकडे असं पण काय आहे की तुम्ही जर मूर्ती हातात घेऊन फोटो काढलात त्याचे वेगळे पैसे. तर असाही इकडे बिझनेस चालू आहे. काय काय काढतात नवीन ठीक आहे, काय चुकीचं नाही. ॲटलिस्ट कोणाकडे मागत तर नाही फ्रीमध्ये. जे आहे ते योग्य आहे. पुंडलिकाचं मंदिर आहे विठ्ठलाच्या इकडे, पंढरपूरला. तसं इथे भक्त पुंडलिक मंदिर तर इकडे आहे. महादेवाची पिंड आहे आतमध्ये. थोडंसं आतमध्ये जाऊया आणि महादेव. तर इंद्रायणीच्या काठीच इकडे कुंड आहे. कुंडातील पाणी पिण्याचं असून पाणी अस्वच्छ करू नका. पण कशाबद्दलचं आहे, कसलं कुंड आहे, काही माहिती नाही.
तर हे आहे इंद्रायणीच्या काठी असलेले मार्केट. तर मार्केटच्या आजूबाजूला किंवा घाट आहे आणि त्याच्याच बाजूला मंदिरही आहे. तर दोन्हीच्या जवळपास असलेलं मार्केट आहे. तर हे मी मुद्दाम का दाखवत आहे, तर तुम्हाला जर माहिती करायचं असेल की इकडे काय आहे, तर बेसिकली पुस्तके जे आपले ग्रंथ आहेत ते वेगवेगळी स्पिरिच्युअल पुस्तके थोडक्यात मला म्हणायचं होतं. त्याचबरोबर तुम्हाला खेळणी, काही घरात वापरणाऱ्या वस्तू, हार, फुले, तुळशी माळा याची दुकानं तुम्हाला इकडे दिसतील आणि हे सगळीकडेच कॉमन आहे. म्हणजे तुम्ही इतरत्र पाहिले बघा, तर इथे पुस्तक भांडार आहे, तिथे ग्रंथ वगैरे मिळतात, इकडे खेळणी आहेत लहान मुलांची, खाईचा प्रसाद आहे, फुलं आहे, हार आहेत. तर हीच गोष्ट सिमिलरली तुम्हाला इंद्रायणीच्या काठी असलेले किंवा मंदिराच्या आसपास असलेले जी दुकानं आहेत तिकडे दिसेल. इंद्रायणीच्या काठीच एक इंद्रायणीच्या काठी असलेले आणखी एक मंदिर आमच्याकडे राहून गेले होते, त्यामुळे मी पुन्हा काठावर गेलो, जे आहे किती सुंदर मूर्ती आहे. शनिदेवांचं आणि मारुतीचं एकत्र मंदिर. इथली मूर्ती बघा किती सुंदर आहे शनिदेवांची, आणि अगदी त्याच्याच बाजूला चिकटून आणि मग आपल्या महादेवरायांचं दर्शन करा. बोला जय श्रीराम. तर असं हे सुंदर दर्शन करून आम्ही पुन्हा मार्केटमध्ये गेलो, जे अगदी किनाऱ्याला चिकटून आहे, जिथून आपल्याला नदीचा घाट दिसतो. तर तिथेही तुम्हाला सिमिलर गोष्टीच पाहायला भेटतील. जर तुम्हाला आळंदीचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.